काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। खुद्द नाना पटोलेंची जागा घेतल्यानंतर आता हर्षवर्धन सपकाळ या पदासाठी योग्य आहेत का आणि महाराष्ट्रातील काँग्रेसची अवस्था बघता हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसला नवसंजीवनी देऊ शकतील का अशा शंका उपस्थित होत होत्या। हे सगळं सुरू असताना आता याच हर्षवर्धन सपकाळांनी प्रदेशाध्यक्षाच्या खुर्चीत बसल्या बसल्या थेट बहुचर्चित बीड जिल्ह्याकडे लक्ष केंद्रित केलं आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे हा जिल्हा चर्चेत आलेला असतानाच मस्साजोग ते बीड अशा सद्भावना यात्रा काढण्याची घोषणा केली आणि यातूनच त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाकडे लक्ष देत आपला पक्ष कसा मजबूत होईल याकडेही लक्ष द्यायला सुरुवात केली। ही सद्भावना यात्रा काढण्यामागे हर्षवर्धन सपकाळ यांचा नेमका काय उद्देश आहे, यातून ते काँग्रेसला नवसंजीवनी देऊ शकतील का, या यात्रेचं केंद्र बीड ठेवण्यामागे हर्षवर्धन सपकाळ यांचा काही वेगळा राजकीय उद्देश आहे का, या यात्रेच्या माध्यमातून हर्षवर्धन सपकाळ संतोष देशमुख हत्या प्रकरणात लक्ष घालत आहेत का, सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। तर सर्वात आधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जी सद्भावना यात्रा काढण्याचं जाहीर केलंय ती यात्रा नेमकी कशी असणार आहे ते समजून घेऊयात। तर दिनांक 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सद्भावना यात्रा काढण्याचं ठरवलंय। त्यानुसार 8 मार्च रोजी सकाळी मस्साजोग येथून ही पदयात्रा सुरू होईल। तिथून पुढे नांदूर फाटा, येळंब, नेकनूर, मांजरसुंबा, पाली या मार्गावरून 51 किलोमीटरचा प्रवास करून यात्रा बीड शहरात पोहोचेल आणि बीड शहरात या सद्भावना सभेनं या यात्रेचा समारोप होईल। आता यात मुख्य बाब म्हणजे हर्षवर्धन सपकाळ या यात्रेच्या सुरुवातीलाच बीड जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणं असलेल्या भगवानगड आणि नारायणगडावर दर्शन घेऊन तिथं साकडं देखील घालणार आहेत। या सद्भावना यात्रेमागच्या उद्देशाचा विचार केला तर याबद्दल बोलताना सपकाळ म्हणाले, बीड मधील सामाजिक सौहार्द संपलेले आहे। या जिल्ह्यात स्त्री पुरुष लोकसंख्येच्या गुणोत्तरात मोठी तफावत आहे। स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्न या जिल्ह्यात ऐरणीवर होता। त्यामुळे जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून मस्साजोग येथून ही पदयात्रा सुरू केली जाणार आहे। एवढंच नाही तर ही सद्भावना यात्रा फक्त बीड मधीलच नाही तर राज्यातील सामाजिक सलोखा आणि बंधुभाव पुनर्स्थापित करण्यासाठी आहे। हा फक्त राजकीय नाही तर हा एक सामाजिक उपक्रम आहे ज्याची महाराष्ट्राला अत्यंत आवश्यकता आहे। त्यामुळे राज्यातील दूषित झालेलं सामाजिक वातावरण बदलण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक, तरुण, महिला, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, पत्रकार, सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी यांनीही या मोठ्या संख्येनं पदयात्रेत सहभागी व्हावं अशी त्यांनी विनंती केली। तसंच आगामी काळात परभणी आणि इतर ठिकाणीही अशाच प्रकारे सद्भावना यात्रा काढण्याचा विचार आहे असंही सपकाळ यांनी सांगितलंय। आता या सद्भावना यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेसची बिघडलेली घडी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतायत। कारण यात जर आपण हर्षवर्धन सपकाळांचा विचार केला तर ते गांधीवादी विचारांचे आणि काँग्रेसच्या चळवळीतून पुढे आलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात। शिवाय गांधी घराण्याशी आणि प्रामुख्याने राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत। त्यामुळे ज्या प्रकारे राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढून देशभरात प्रभाव पाडला आणि देशातील काँग्रेसचं संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला, अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील काँग्रेसची घडी बिघडलेली असताना ती व्यवस्थित करण्यासाठी म्हणून हर्षवर्धन सपकाळांनी हा सद्भावना यात्रेचा घाट घातलाय। त्यातही प्रश्न पडतो की हर्षवर्धन सपकाळ यांनी ही यात्रा काढण्यासाठी सगळ्यात आधी बीड जिल्ह्यात का निवडला असावा, तर त्याचं उत्तर अगदी सोपं आहे। सध्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीडचं वातावरण चांगलंच तापलंय। महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सगळीकडेच बीड जिल्ह्याची मोठी चर्चा होते। राज्यातील बडे बडे नेते मस्साजोगला जाऊन संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत आणि त्यांना न्याय मिळावा अशी मागणी करतायत। काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड हे देखील तिथे जाऊन आलेत। पण या सगळ्या प्रकारात काँग्रेसचा एकही नेता मस्साजोगला गेलेला नाहीये। एवढंच काय तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास लागावा म्हणून एकानेही विशेष पुढाकार किंवा मागणी केलेली नाहीये। त्यामुळे राज्यात संतोष देशमुख हत्या प्रकरण ऐरणीवर असताना काँग्रेस मात्र या सगळ्यापासून दूर होती। याच गोष्टीचा विचार करून हर्षवर्धन सपकाळ यांनी मस्साजोग मधूनच सद्भावना यात्रा काढण्याचं ठरवलं आणि याच यात्रेच्या माध्यमातून संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेट घेऊन
त्या प्रकरणात आता काँग्रेसही लक्ष घालेल असा अंदाज आहे. शिवाय याच गोष्टीचा आधार घेऊन यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचा राज्य सरकारला घेण्याचा प्रयत्न सुद्धा असू शकतो. बीडच्या स्थानिक राजकारणाचा विचार केला तर फार वर्षापासून बीड हा मुंडे घराण्याचा बालेकिल्ला राहिलाय. केशर काकू क्षीरसागर यांच्यानंतर बीडमध्ये काँग्रेसला आपलं फारसं वलय निर्माण करता आलेलं नाहीये. पण पुढे केशर काकू क्षीरसागर यांच्या राजकीय वारसांनीच काँग्रेसची साथ सोडली आणि बीडमध्ये काँग्रेसचं फारसं अस्तित्वच राहिलं नाहीये. त्यात भर पडली ती मुंडे घराण्याची. गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून मुंडे घराण्यानं कायमच काँग्रेसला कडाडून विरोध केलाय आणि अथक प्रयत्न करून बीडमधून काँग्रेसचं नामोनिशाण हटवण्याचा चंग बांधला. पुढे तोच वारसा चालवत पंकजा मुंडे यांनीही काँग्रेसच्या विचारसरणीला विरोध केला. मात्र सध्या ज्या मुंडेंच्या भोवती बीडचं राजकारण फिरतं त्याच मुंडे घराण्यातले धनंजय मुंडे संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चांगलेच अडचणीत सापडलेत. सध्या त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू आहे. त्यामुळे याच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढवून जर त्यांना घेरलं तर त्याचा फटका मुंडे घराण्याला बसेल आणि याच काळात बीडमध्ये काँग्रेसचं एखादं चांगलं नेतृत्व उदयास आलं तर त्याचा पक्षाला नक्कीच फायदा होऊ शकतो. एवढंच नाही तर आता राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वारं वाहू लागले. त्यानुसार काँग्रेसनेही आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जबाबदारी वाटून द्यायचं ठरवलंय. हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या काळातील ही पहिलीच निवडणूक असणार आहे. त्यामुळं या निवडणुकीत काहीही करून सपकाळ यांना आपल्या कामाची जादू दाखवून देणं गरजेचं आहे आणि या सगळ्या कारणांचा विचार करून हर्षवर्धन सपकाळ यांनी बीडमधून सद्भावना यात्रा काढण्याचं ठरवलं आणि त्या दृष्टीनं पावलं टाकायला सुरुवात देखील केली. पण तुम्हाला नेमकं काय वाटतं? या सद्भावना यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसला बीडच्या आणि पर्यायानं महाराष्ट्राच्या राजकारणात कमबॅक करता येईल का? जसा देशात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला प्रतिसाद मिळाला तसाच या सद्भावना यात्रेला प्रतिसाद मिळेल का? यातून हर्षवर्धन सपकाळ आपली निवड योग्य आहे हे दाखवून देऊ शकतील का? याचा संतोष देशमुख हत्येच्या तपासावर कसा परिणाम होईल आणि या यात्रेचा काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काही फायदा होईल का? तुम्हाला याबाबत नेमकं काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.